नमस्कार आणि जॉब्स अँड जॉन हबमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण महाराष्ट्रातल्या एका मोठ्या नोकर भरतीबद्दल बोलणार आहोत, जी एक स्थिर, सरकारी नोकरीचं स्वप्न दाखवत आहे. पण थांबा, यात काहीतरी असं आहे जे पहिल्यांदाच बघायला मिळतंय. चला तर मग या संधीचं अगदी बारकाईने विश्लेषण करूया. स्थिर नोकरीची आकर्षक संधी. वा, हे वाक्य ऐकायला किती छान वाटतं नाही का? म्हणजे एक अशी नोकरी जी तुम्हाला दीर्घकाळ रोजगार देईल. पण ही संधी खरंच तितकीच आकर्षक आहे का जितकी ती दिसतीये? चला याच्या मुळाशी जाऊया. ठीक आहे. तर सगळ्यात आधी हे पाहूया की ही जाहिरात नक्की काय मोठी मोठी आश्वासनं देत आहे, ज्यामुळे एवढे सगळे उमेदवार याकडे आकर्षित होत आहेत. आता हे बघा, संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात तात्काळ भरती, निवड प्रक्रिया फक्त 15 दिवसांत पूर्ण होणार आणि नोकरीची गॅरंटी थेट 58व्या वर्षापर्यंत. सोबतच 20,000पासून ते 35,000पर्यंतचा पगार, म्हणजे स्पीड आणि सिक्युरिटी दोन्ही गोष्टी इथे हायलाईट केल्या आहेत, जे सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी सगळ्यात महत्त्वाचं असतं. आता येतो एक खरा इंटरेस्टिंग भाग, तो म्हणजे पदांचा. यात एक नाही, दोन नाही, तर तब्बल 3 वेगवेगळ्या प्रकारची पदं आहेत आणि प्रत्येकासाठी पात्रता आणि जबाबदाऱ्या अर्थातच वेगळ्या आहेत. चला बघूया त्या नेमक्या काय आहेत. या तक्त्यामध्ये सगळं चित्र अगदी स्पष्ट होतंय. PTO म्हणजे टेक्निकल ऑफिसर, ज्यासाठी सिव्हिल इंजिनिअरिंगची डिग्री लागते आणि पगारही सगळ्यात जास्त आहे. त्यानंतर येतो APO, ज्यासाठी कोणतीही पदवी चालेल. आणि मग आहे CDO म्हणजे लिपिक, ज्यासाठी फक्त 12वी पास असणं पुरेसं आहे, पण साहजिकच पगार थोडा कमी आहे. वयोमर्यादा मात्र जवळपास सगळ्यांसाठी सारखीच आहे. तर PTO म्हणजे प्रोग्राम टेक्निकल ऑफिसर, यांचं काम काय असणार? तर सरकारी योजना, समजा रस्ते बांधणी असेल किंवा इतर कोणतं बांधकाम असेल, तर त्याची सगळी टेक्निकल बाजू यांना सांभाळावी लागेल. थोडक्यात सांगायचं तर हे फील्डवरचं आणि टेक्निकल मॅनेजमेंटचं काम आहे. आता APO म्हणजेच असिस्टंट प्रोग्राम ऑफिसर, यांचं काम पूर्णपणे प्रशासकीय आहे. म्हणजे योजनांची अंमलबजावणी, कागदपत्रांची पूर्तता आणि कार्यक्रमांचं मॅनेजमेंट, ही सगळी कामं यांच्याकडे असतील. हे पद म्हणजे टेक्निकल ऑफिसर आणि लिपिक यांच्यातला एक महत्त्वाचा दुवा ठरू शकतं. आणि तिसरं पद आहे CDO म्हणजे लिपिक किंवा डेस्क ऑफिसर. खरं तर कोणत्याही सरकारी ऑफिसचा कणाच म्हणायला हवा यांना. कागदपत्रांच्या नोंदी ठेवणं, फायली तयार करणं आणि ऑफिसमधल्या कामांमध्ये समन्वय साधणं, ही यांची मुख्य जबाबदारी असेल. बरं, तर ही पदं तर आपण पाहिलीत, पण आता प्रश्न हा आहे की या पदांसाठी नेमकं कोण अर्ज करू शकतं? चला, आता आपण शिक्षणापासून ते इतर कौशल्यांपर्यंतच्या सगळ्या अटींवर एक नजर टाकूया. इथे बघा, शैक्षणिक पात्रतेमध्ये खूप स्पष्ट फरक ठेवलाय. टेक्निकल ऑफिसर पदासाठी व्यावसायिक इंजिनिअरिंगची पदवीच हवी, तर असिस्टंट प्रोग्राम ऑफिसरसाठी कोणतीही डिग्री चालेल आणि लिपिक पदासाठी तर 12वी पास असणंही पुरेसं आहे. पण फक्त शिक्षण असून चालणार नाही हां. आजच्या काळात आवश्यक असलेली डिजिटल कौशल्यही तितकीच महत्त्वाची आहेत. तिन्ही पदांसाठी MSc-IT कंपल्सरी आहे आणि प्रशासकीय कामांसाठी APO आणि CDO पदांकरिता टायपिंग येणंही तितकंच आवश्यक आहे. समजा तुमची पात्रता या सगळ्या अटींमध्ये बसतीये. मग पुढची पायरी काय? अर्ज कसा करायचा आणि निवड प्रक्रिया नेमकी कशी आहे? चला, आता हे समजून घेऊया. निवड प्रक्रियेचे 3 सोपे टप्पे दिसतायत. आधी रजिस्ट्रेशन करा, मग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि शेवटी एक मुलाखत. वरवर पाहिलं तर हे खूपच सरळ आणि सोपं वाटतंय, नाही का? पण थांबा, खरी मेख तर अर्ज करण्याच्या पद्धतीत दडलेली आहे. आणि इथेच येतो एक मोठा ट्विस्ट. अर्ज ऑनलाईन नाहीये किंवा थेट सरकारी कार्यालयातही करायचा नाहीये. तो करायचा आहे एका खाजगी कन्सल्टन्सीमार्फत, आणि तोही ऑफलाईन. आणि इतकंच नाही, तर यासाठी शुल्कसुद्धा आकारलं जाणार आहे. हे सरकारी भरती प्रक्रियेत सहसा बघायला मिळत नाही. आता आपण ह्या घोषणेतील त्या भागाकडे वळूया, जिथे खूप काळजीपूर्वक लक्ष देण्याची गरज आहे. म्हणजे ज्याला आपण फाईन प्रिंट म्हणतो ना, तो भाग. आता एक आश्चर्याचा धक्का बसायला तयार राहा. या जाहिरातीनुसार अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 2026. हो, तुम्ही बरोबर ऐकलं, 2026. पण थांबा, गोष्ट इथेच संपत नाही. एका बाजूला अंतिम मुदत 2026 सालची दिली आहे आणि दुसऱ्याच बाजूला ही टीप बघा, जी सांगते की उमेदवारांनी फक्त 2 दिवसात नोंदणी करणं अनिवार्य आहे, नाहीतर अर्ज स्वीकारला जाणार नाही. या 2 पूर्णपणे वेगळ्या सूचनांमुळे मोठा गोंधळ उडतो.
आणि आता कदाचित सगळ्यात विचित्र आणि चिंता करायला लावणारी सूचना ती ही आहे. उमेदवारांना स्पष्टपणे सांगितलं जातंय की या जागेबद्दल कुठेही चौकशी करू नका. GR वगैरे सगळा आमच्याकडे उपलब्ध आहे, त्यासाठी फक्त आमच्याशीच संपर्क साधा. पारदर्शक सरकारी प्रक्रियेच्या हे पूर्णपणे विरोधात जाणार आहे. तरीही ज्यांना अर्ज करायचाच आहे त्यांच्यासाठी हे संपर्क क्रमांक आणि वेळ देण्यात आलेली आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की जाहिरातीनुसार माहिती मिळवण्याचा हा एकमेव मार्ग दिसतोय. तर मग शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा उरतो की ही एक सुवर्णसंधी आहे की एक मोठा धोका. आम्ही तुमच्यासमोर या जाहिरातीतले सगळे मुद्दे, चांगले आणि विचित्र, जसेच्या तसे मांडले आहेत. आता या आकर्षक पण तितक्याच संशयास्पद वाटणाऱ्या संधीसाठी पाऊल उचलायचं की नाही हा निर्णय पूर्णपणे तुमचा आहे. काळजीपूर्वक विचार करूनच निर्णय घ्या. जॉब चॅन हबला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या वेळी.